हॅलो नमस्कार मित्रो, आज आपण नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स याच्याबद्दल आपण डिस्कशन करू तर नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स पाहण्या अगोदर आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड्स आपण कुणाला म्हणता, द कंपाऊंड्स विच कंटेन द कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप आपण कुणाला म्हणतो कार्बोनिल कंपाऊंड्स आपण कुणाला म्हणू शकता, कंटेन्स कार्बोनिल ग्रुप. आता कार्बोनिल ग्रुप कोणता असतो तर C+O ग्रुप असतो. याला आपण कार्बोनिल ग्रुप असं म्हटलं जातं. मग आपल्या केमिस्ट्रीमध्ये बरेच आपल्याकडे कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती असावी म्हणून मी तुम्हाला आपण वन बाय वन प्रत्येकाचा आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत कार्बॉक्झिलिक ॲसिड. यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो तर हा RC+OOH याला आपण कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणता. त्यानंतर असेल तुमचा अल्डिहाइड. हा अल्डिहाइड आपण बघणार आहात. तर अल्डिहाइड जे असतात तर RC+OH याला आपण काय म्हणू, कार्बोनिल कंपाऊंड. दुसरा असेल कीटोनमध्ये जर आपण बघितला तर RC+OR याला आपण काय म्हणतो, कीटोन. त्यानंतर आपण पाहणार आहात हा तुमचा ईस्टर असेल तर यांना आपण काय म्हणू शकता हा RC+OOR आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर असेल तुमचा अमाइड जर असेल तर त्यामध्ये आपण RC+ONH2 याला आपण अमाइड म्हणतो. त्याचबरोबर आपल्याला ॲसिड हलाइड त्याला आपण म्हणता RC+OX याला आपण ॲसिड हलाइड असं म्हटलं जातं. नेक्स्ट आणि लास्ट आपण पाहतो ज्याला आपण म्हणता ॲसिड अनहायड्राइड. तर ॲसिड अनहायड्राइडमध्ये आपण म्हणतो RC+O. हा O असेल आणि हा तुमचा C+O आणि हा तुमचा R असेल. याला आपण काय म्हणतो, ॲसिड अनहायड्राइड असं म्हणतात. दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड द कार्बोनिल कंपाऊंड्स बिकॉज विच कंटेन द CO ग्रुप. कारण यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, यांच्यामध्ये हा CO ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. आणि CO ग्रुप कंटेनिंग जेवढे कंपाऊंड्स असतात त्या सर्व कंपाऊंड्सला आपण काय म्हणू कार्बोनिल कंपाऊंड्स असं म्हणतात. याचा आपल्याला कॉमन नेम आणि त्याचा IUPAC नेम आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी आपण काय करत असतो सुरुवातीला मी तुम्हाला कॉमन नेम आपण डिस्कशन करू. तर आजचं लेक्चर कॉमन नेमवरच आपण बघू आणि त्यानंतर मग IUPAC नॉमेनक्लेचरकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू तर सुरुवात करत असताना मी पहिल्यांदा कार्बॉक्झिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर सांगतो. कारण कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड्स इज ऑल्सो डिपेंड्स ऑन दिस कार्बॉक्झिलिक ॲसिड. त्याचबरोबर ईस्टर असेल किंवा अमाइड असेल किंवा एखादा ॲसिड अनहायड्राइड असेल, ॲसिड हलाइड असेल, दीज आर दी डेरिव्हेटिव्ज ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड अँड द कॉमन नेम अँड IUPAC नेम ऑल्सो डिपेंड्स अपॉन द नेम ऑफ द कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडवरच तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर डिपेंड आहे. म्हणून अगोदर आपण कुणाचं पाहणार आहोत कार्बॉक्झिलिक ॲसिडचं आपण नॉमेनक्लेचर आपण सुरुवातीला पाहणार आहोत. म्हणून आपण नेक्स्ट कन्सेप्ट आपण काय पाहतोय तर कॉमन नेम ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर आता आपण नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत. इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दिस कॉमन नेम आर यूज्ड फॉर द कॉमन नेम ऑफ अनदर कार्बोनिल कंपाऊंड्स. आणि म्हणून आपण याच्यासाठी आपण काय करायचं जास्तीत जास्त आपल्याला कार्बॉक्झिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर समजलं पाहिजे. आणि याच्यामध्ये एक वेगळं पण आहे. ते वेगळं काय असेल कॉमन नेम आपण कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं देत असताना एकतर आपण त्याच्या स्ट्रक्चरच्या आधारावर देतो किंवा त्यांच्या फंक्शनल ग्रुपच्या आधारावर देतो. आणि तिसरा फॅक्टर जो असेल तर तो म्हणजे कोणता असेल, सोर्स. तर तो कुठून मिळाला याच्यावरून आपल्याला नॉमेनक्लेचर दिलं जातं. आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडचं कॉमन नेम जर बघितला, द कॉमन नेम ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड्स आर गिवन ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्सेस. त्यांच्या सोर्सेसच्या आधारावर आपल्याला कॉमन नेम आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून आपण सुरुवात करत असताना कॉमन नेम जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला माहिती असं कॉमन नेम ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर कार्बॉक्झिलिक ॲसिड कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे, ज्यांच्यामध्ये COOH ग्रुप असतो त्यांना आपण काय म्हणू, कार्बॉक्झिलिक ॲसिड असं म्हणतो. त्याच्यामध्ये मोनो कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल, डाय कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल किंवा ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल. म्हणजे ज्यांच्यामध्ये आपल्याला एक COOH ग्रुप असेल त्यांना मोनो कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणू. आणि ज्यांच्यामध्ये 2 COOH ग्रुप असतात त्यांना आपण डाय कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणतो. ज्यांच्यामध्ये 3 COOH ग्रुप असतात त्यांना आपण ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड असं म्हणतो. असं आपण ह्या कार्बॉक्झिलिक ॲसिडचं तुम्हाला क्लासिफिकेशन
क्लासिफिकेशन आपल्याला माहीत असावं. मग हे जे कार्बॉक्झिलिक ॲसिड असतात तर त्यांचं कॉमन नेम आपण डिस्कस करत असताना आपण काय करतोय, त्यासाठी आपण लक्षात ठेवा कॉमन नेम कशाच्या आधारावर दिलं आहे, त्यांच्या सोर्सेसच्या आधारावर. या सोर्सेसवर पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. त्यासाठी आपण लक्षात घेऊ की सुरुवात करत असताना ते सोर्सेस आपल्याला जे घेतलेले आहेत तर ते ग्रीक वर्ड्समधले घेतलेले आहेत आणि त्या ग्रीक वर्ड्सचाच उपयोग करून आपण त्याचं कॉमन नेम आपण तयार केलेला आहे. आणि त्याचा सफिक्स जो असतो तर आयसी ॲसिड असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण याचा जो सफिक्स असेल तर सफिक्स कोणता उपयोगात आणतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तो असेल आयसी ॲसिड. हा तुमचा सफिक्स कार्बॉक्झिलिक ॲसिडसाठी आपण उपयोगात आणतो. मग आता आपण सुरुवात करत असताना एक पहिला जर आपण बघितला कार्बनच्या संख्येवरूनच आपल्याला त्याचं नॉमेनक्लेचर करायचं आहे. म्हणून आपण एक कार्बन असणारा जो कार्बॉक्झिलिक ॲसिड असतो तो तुम्हाला फॉर्मिकापासून मिळाला. आणि फॉर्मिका हा ग्रीक वर्ड आहे, त्याला इंग्लिशमध्ये रेड अंट्स म्हणतो. आणि त्या रेड अंट्सवरून आपल्याला त्याचं नॉमेनक्लेचर काय तयार झालं तर फॉर्मिक ॲसिड असं आपण त्यांना म्हणतो. म्हणून आपण तो टेबल तुम्हाला माहीत असावा, तो टेबल आपण लक्षात ठेवायचा आहे. ज्याला आपण म्हणतो कार्बॉक्झिलिक ॲसिड, हा कार्बॉक्झिलिक ॲसिड. त्यानंतर आपण दुसरा लक्षात घेऊ ज्याला आपण म्हणू शकता, ज्याला सोर्स आपण त्याला म्हणू सोर्सेस. आणि सोर्सेसमध्ये आपल्याला ग्रीक वर्ड आणि त्यानंतर तुम्हाला काय माहीत असावं हा तुमचा इंग्लिश वर्ड. आणि त्यानंतर आपण पाहतो कॉमन नेम. राईट. मग याच्यामध्ये आपण काय करतोय याच्यामध्ये नॉमेनक्लेचर आपण करत असताना आपण काय केलेलं आहे हे लक्षात ठेवा. कोणतंही कॉमन नेम आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडचं देत असताना याच गोष्टीचा विचार केलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, पहिल्यांदा मी असं म्हणतोय 1 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजे ज्याला आपण म्हणतो HC_O हा OH असेल. यालाच आपण काय लिहू शकता, पुढं तुम्ही लक्षात ठेवा HCOOH असे आपण लिहू शकतो. याचं नाव देत असताना आपण काय विचार केला आहे एक कार्बन कंटेनिंग आहे. एक कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला कोणापासून मिळाला, फॉर्मिकापासून मिळाला. कोणापासून मिळाला, फॉर्मिका. आणि या फॉर्मिका या शब्दाचा म्हणजे फॉर्मिका हा ग्रीक वर्ड आहे, ग्रीक भाषेमधला वर्ड आहे. आणि त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ काय होतो रेड अंट्स म्हणजे लाल मुंगी आपल्याकडे असं म्हणतात. आणि त्या लाल मुंगीवरून किंवा त्याला आपण फॉर्मिकापासून आपल्याला काय नाव तयार झालं, फॉर्मिक ॲसिड. याला आपण काय म्हणतो, फॉर्मिक ॲसिड असं म्हणतात. याला काय म्हणतो आपण, फॉर्मिक ॲसिड असं म्हणतात. त्यानंतर बघा दुसरा जो असेल 2 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड, याला आपण CH3COOH आपण लिहू शकता. हा फॉर्मिक ॲसिड असेल. याला आपण काय म्हणतो 2 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. आणि 2 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आपल्याला कुणापासून मिळाला, ॲसिटम पासून मिळाला. ॲसिटम हा ॲसिटम शब्द जो असेल तर तो ग्रीक वर्ड आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, व्हिनेगार. त्याला काय म्हणू आपण, व्हिनेगार असं म्हणतात. आणि या ॲसिटम शब्दापासून आपल्याला काय तयार झाला, ॲसिटिक ॲसिड. याचं नाव काय तयार झालं ॲसिटिक ॲसिड आपल्याला नाव तयार झालेलं आहे. त्याचबरोबर हा तुमचा CH3CH2 हा C_O हा OH असेल. याला आपण 3 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणू. हा 3 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड. प्रो हा शब्द असतो फर्स्ट आणि पिऑन या शब्दाचा अर्थ होतो पिग. आणि यानुसार आपण काय म्हणू शकता हे जे कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे 3 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड फर्स्टली ऑब्टेन फ्रॉम द नेचर अँड विच आर ऑब्टेन फ्रॉम द पिऑन नथिंग बट ए पिग, फॅट्स ऑफ पिग. याला आपण म्हणतो फॅट्स ऑफ पिग असं म्हणतात. म्हणजेच डुकराच्या फॅट्समधून पहिल्यांदा मिळालेला कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजे 3 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड असतो. आणि याचं नाव तयार करताना म्हणजेच याला आपण काय म्हणतोय प्रोचा अर्थ काय होतो, फर्स्ट. मी इथं लिहितोय हा फर्स्ट आपण त्याला लिहू. आणि ह्या पिऑनचा अर्थ होतो पिग. आणि त्यानुसार तुम्हाला नाव तयार झालं प्रोपिऑनिक ॲसिड. हा प्रोपिऑनिक ॲसिड हे त्याचं कॉमन नेम आपल्याला बनलेलं आहे. तर हे लक्षात राहील तुम्हाला. नेक्स्ट बघा आता दुसरा जो असेल CH3CH2 हा CH2C_O हा OH ग्रुप असेल. यांच्यामध्ये 4 कार्बन आयटम आपल्याला दिसतील. 4 कार्बन आयटम म्हटला तर त्याला आपण काय म्हणतोय हा कुठून मिळाला आपल्याला, ब्यूटेरियम. हा ब्यूटेरियम पासून मिळाला, बरोबर आहे. ब्यूटेरियमचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो बटर.
काय म्हणतो आपण याला, बटर असं म्हणतात. म्हणजे तो कुठून मिळाला आपल्याला, बटर. बटर म्हणजे लोणी, आणि त्यामुळे आपण याचं नाव तयार करताना ब्युटेरिक ॲसिड आपल्याला बनलं. काय तयार झाला, ब्युटेरिक ॲसिड. ब्युटेरिक ॲसिड असं आपण त्याचं कॉमन नेम आपण बनवलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढं पाहतोय पहा, हा तुमचा CH3 CH2 CH2 हा CH2 आणि हा C डबल बॉन्ड O हा OH ग्रुप असेल. यांना आपण म्हणतो 5 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता हा 5 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड जर असेल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, विच आर ऑब्टेन फ्रॉम द रूट्स ऑफ व्हॅलरा प्लांट्स. याला आपण काय म्हणू, रूट्स ऑफ व्हॅलरा प्लांट. आता व्हॅलरा प्लांट्स तुम्ही बॉटनी शिकणार आहात पहा. व्हॅलरा प्लांट इज द बॉटनिकल प्लांट्स. तो बॉटनिकल प्लांट आहे आणि त्या बॉटनिकल प्लांट्सच्या रूट्समध्ये आपल्याला 5 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला पाहायला मिळतो. आणि या व्हॅलरा प्लांट्सपासून आपण जो शब्द तयार केला त्याला आपण काय म्हणतोय पहा, व्हॅलरिक ॲसिड असं म्हणू. काय म्हणू आपण याला, व्हॅलरिक ॲसिड. हे त्याचं कॉमन नेम आपल्याला बनलेलं आहे, लक्षात राहील. नेक्स्ट बघा, लास्ट आपण पाहणार आहात ज्याला आपण CH3 हा तुमचा CH2 हा CH2 CH2 हा CH2 1 2 3 4 5 आणि हा तुमचा C डबल बॉन्ड OH. याला आपण काय नाव देतो पहा, 6 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल तर तो कुठून मिळाला आपल्याला, कॅपर्सपासून. कॅपर्स हा ग्रीक वर्ड आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकता पहा, गोट, ज्याला आपण म्हणतो शेळी किंवा बकरी असं म्हणतात. आणि यावरून आपण याचं नाव तयार करण्यात आलेलं आहे कॅप्रिक ॲसिड. कॅप्रिक ॲसिड. तर असे आपल्याला हे कार्बॉक्झिलिक ॲसिडचे 6 मेंबर त्यांचं कॉमन नेम त्यांच्या सोर्सेसवरून दिलेलं आहे. आणि अदर मोनो कार्बॉक्झिलिक ॲसिड, हायर मोनो कार्बॉक्झिलिक ॲसिड्स आर कॉल्ड लाईक द फॅटी ॲसिड. आणि म्हणून कधी कधी तुम्हाला कार्बॉक्झिलिक ॲसिडला आपण काय म्हणू शकता पहा, फॅटी ॲसिड. याला आपण काय म्हणतो, फॅटी ॲसिड असंही म्हटलं जातं. मग यांना आपण फॅटी ॲसिड कधी म्हणतो, हायर मोनो कार्बॉक्झिलिक ॲसिड्स आर कॉल्ड लाईक द फॅटी ॲसिड्स बिकॉज हायर मोनो कार्बॉक्झिलिक ॲसिड्स विच आर ऑब्टेन फ्रॉम द फॅट्स. म्हणजे तुम्हाला फॅट्सपासून मिळणारे हे कार्बॉक्झिलिक ॲसिड हे कंपाऊंड असतात आणि म्हणून आपण यांना काय म्हटलो पहा, तर फॅटी ॲसिड असंही म्हटलं जातं. तर असे हे कार्बॉक्झिलिक ॲसिडचं हे कॉमन नेम आपल्याला माहीत असावं. हे कशाच्या आधारावर दिलं तर त्यांच्या सोर्सेसवरून. सोर्स आपण इंग्लिश वर्डमध्ये ग्रीक वर्डमध्ये घेतलात आणि त्याचा इंग्लिश अर्थ मी तुम्हाला पुढे लिहून दिलेला आहे आणि त्यानुसार त्याचं नाव काय दिलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल पहा. हा कार्बॉक्झिलिक ॲसिड जर तुम्हाला कॉमन नेम माहीत असेल तर आपण आता अल्डिहाइड बनवू शकतो. ते अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर कसं बनतं त्यासाठी आपल्याला थोडक्यात लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठली अडचण राहणार नाही. नेक्स्ट आपण पाहणार आहात कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड. तर अल्डिहाइडचं कॉमन नेम जर पाहायचं असेल तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, काय गोष्टी माहीत असायला पाहिजेत ते पण आपण लक्षात घेऊ. पहा, फार थोडा बदल आहे, नक्की लक्षात येईल. तर याच्यामध्ये कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड्स, अल्डिहाइडचं जर तुम्हाला कॉमन नेम द्यायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतोय बघा. तर अल्डिहाइडचं कॉमन नेम देत असताना आपण मी इथे लिहितोय आता अल्डिहाइड. हा अल्डिहाइड. अल्डिहाइडमध्ये आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये फरक बघा. अल्डिहाइड म्हटला तर RC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असतो, बरोबर आहे. याला आपण काय म्हणता, अल्डिहाइड म्हणतो. मग हा जो अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइडसाठी कॉमन नेम सिस्टीमसाठी जो सफिक्स वापरला जातो तो सफिक्स म्हणजे अल्डिहाइड. म्हणजे ज्याला आपण म्हणता याच्यासाठी जो सफिक्स वापरला जातो म्हणजेच सफिक्स इन कॉमन नेम काय असेल तुम्हाला, अल्डिहाइड. हे आपण नीट लक्षात ठेवा. म्हणजे सफिक्स इन कॉमन नेममध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा, सफिक्स कोणता वापरायचा आपल्याला, अल्डिहाइड. मग का बघा, आता जे कार्बॉक्झिलिक ॲसिड आहेत तेच अल्डिहाइड आहेत, फक्त आपल्याला त्यांच्यातला एक ऑक्सिजन आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजेच आपण जर इथे एक ऑक्सिजन कमी केला, इथं जर एक ऑक्सिजन कमी केला, म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो HCHO, बरोबर आहे. इथं आपण काय करू शकता, हा CHO आपण लिहू शकतो. इथला ऑक्सिजन कमी केला म्हणजेच आपल्याला काय तयार झाले पहा, हे अल्डिहाइड आपल्याला बनतील. म्हणजे इथला ऑक्सिजन कमी केला म्हणजे तो तुम्हाला काय झाला, अल्डिहाइड. इथला ऑक्सिजन कमी केला, इथला ऑक्सिजन कमी केला, इथला ऑक्सिजन कमी केला, झाला अल्डिहाइड तुमचा, बरोबर आहे. आता बघा, हे अल्डिहाइड जेव्हा बनतात तेव्हा याच नॉमेनक्लेचरचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल म्हणजे COOH ग्रुप असेल तर IC ॲसिड हा सफिक्स उपयोगात आणलात. आता काय करायचं आहे, IC ॲसिड ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड इज रिप्लेस्ड बाय द अल्डिहाइड.
बघा तुम्हाला आठवतं का, हे नाव तुम्हाला माहिती आहे, फॉर्माल्डिहाइड. काय बनतंय? फॉर्माल्डिहाइड आपल्याला बनतं, बरोबर आहे. तसंच पहा, 2 कार्बन कंटेनिंग अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर करताना आयसी ॲसिड काढायचा आणि तिथं काय लिहायचं तुम्हाला? हा अल्डिहाइड. त्याला आपण काय म्हणू? ॲसिटाल्डिहाइड. याला आपण काय म्हणतो? ॲसिटाल्डिहाइड असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पहा, 3 कार्बन कंटेनिंग अल्डिहाइड याचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडचं कॉमन नेम काय? प्रोपॅनॉइक ॲसिड. या प्रोपॅनॉइक ॲसिडमधला काय बदल करायचा? आयसी ॲसिड काढायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे अल्डिहाइड. याला आपण काय लिहितो? अल्डिहाइड. याला आपण प्रोपिऑनाल्डिहाइड असं म्हणतात, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, इथं जर तुम्हाला एक ऑक्सिजन कमी झाला म्हणजे ज्याला आपण अल्डिहाइड म्हणतो, अल्डिहाइड असेल तर याचं नाव काय तयार होईल? पहा, ब्युटॅरॉल्डिहाइड. याला आपण काय म्हणतो? ब्युटॅरॉल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणतात, राईट. हे लक्षात येते तुमच्या. 5 कार्बन कंटेनिंग असेल तर त्यावेळेस आपण त्याच्या व्हॅलरिक ॲसिडमधला आयसी ॲसिड काढायचा आणि तिथं काय लिहायचं आहे? अल्डिहाइड, ज्याला आपण व्हॅलरॉल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणतो. हा काय झाला तुमचा? व्हॅलरॉल्डिहाइड आपण त्यांना म्हणतो. त्याचबरोबर पहा, हा तुमचा कार्बन 6 कार्बन कंटेनिंग कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, त्याला कॅप्रिक ॲसिड म्हणतो. पण तो जर अल्डिहाइड असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? आयसी ॲसिड काढून टाकायचं आणि तिथं लिहायचं आहे कार्बॉल्डिहाइड, सॉरी कॅप्रॉल्डिहाइड. याला आपण काय म्हणू? कॅप्रॉल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणू शकता. तर हे आपण अल्डिहाइडचं कॉमन नेम कशाच्या आधारावर दिला? कॉमन नेम ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. हे लक्षात येते, पटकन लक्षात येणारी गोष्ट आहे. याच्यामध्ये सोर्स आपण द्यायचा नाही. याचा सोर्स काय आपल्याला? कार्बॉक्झिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर आहे आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या कॉमन नेमच्या आधारावरच आपण काय केलेलं आहे? या अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर आपल्याला केलेलं आहे आणि त्यामुळे आपण काय म्हणतो? अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर या पद्धतीनं आपल्याला दिलं जातं, हे लक्षात ठेवा. तर हे आपल्याला फक्त अल्डिहाइड आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड याच्यामधला फरक आपल्या लक्षात यावा, ही गोष्ट आपण कधी लक्षात ठेवा. फॉर्माल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड, प्रोपिऑनाल्डिहाइड, ब्युटॅरॉल्डिहाइड, व्हॅलरॉल्डिहाइड, कॅप्रॉल्डिहाइड. मग हे आपण कॉमन नेम आपण अल्डिहाइडचं आपण देत असतो, हे आपण लक्षात ठेवा. लक्षात येते. नेक्स्ट बघा, आता बघा, हे कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला मिळाले. कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या आधारावर अल्डिहाइडचं आपण नॉमेनक्लेचर आपण केलं, बरोबर. आता नेक्स्ट आपण कॉमन नेम आपण पाहत असताना डेरिव्हेटिव्ज ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या डेरिव्हेटिव्हचं आपल्याला नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. ते पण नॉमेनक्लेचर करत असताना आपल्याला या कार्बॉक्झिलिक ॲसिडच्याच नॉमेनक्लेचरचा आपण उपयोग करायचा आहे. त्यासाठी आपण लक्षात घेऊ. बघा, आता एक एक डेरिव्हेटिव्ज मी तुम्हाला सांगतोय, तर याच्यामध्ये कन्फ्यूज न होता तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. हे पण आपण आता आपण कॉमन नेम ऑफ डेरिव्हेटिव्ज ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड, डेरिव्हेटिव्ज ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता याचे डेरिव्हेटिव्ज कोण असतात? तर पहिला आपल्याला तो डिटेलमध्ये आपल्याला शिकायचा आहे आणि काही जणांचा रिएजंट म्हणून आपण उपयोग आणत असतो. तर तो असेल तर तो ईस्टर असेल, आमाइड असेल, ॲसिड हॅलाइड असेल, ॲसिड अनहायड्राइड असेल. यांचा आपल्याला कॉमन नेम आपल्याला शिकायचा आहे, बरोबर. तर आता कॉमन नेम आपण कसं शिकतो? एका एकाचं मी नॉमेनक्लेचर शिकवत असताना पहिल्यांदा आपण घेऊ पहा ईस्टर. ईस्टरचं तुम्हाला कॉमन नेम आपल्याला द्यायचं असेल तर त्यासाठी आपण काय माहीत असणं गरजेचं आहे? बघा, ईस्टर जेव्हा एखादा कार्बॉक्झिलिक ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह समजून घेऊ. डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणतात? तर कार्बॉक्झिलिक ॲसिडपासून बनलेला जो कंपाऊंड असेल त्यांना आपण डेरिव्हेटिव्ज ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड असं म्हणतात. मग कार्बॉक्झिलिक ॲसिडपासून बनताना त्याच्यातला कोणता तरी आयटम रिप्लेस होऊन दुसरा कोणता तरी आयटम किंवा ग्रुप ऑफ आयटम येत असेल तर त्यांना आपण डेरिव्हेटिव्ज असं म्हणतो. जसं मी तुम्हाला सांगतोय पहा, एखादा कार्बॉक्झिलिक ॲसिड तुम्हाला आठवतो RCOOH असेल, याला आपण कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणू आणि हा कार्बॉक्झिलिक ॲसिड पासून आपल्याला काय काय बनवू. तर आता पहा, अल्डिहाइडचा आपण नॉमेनक्लेचर आपण बघितलात. आता आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या आधारावर जसं अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर केला त्याच पद्धतीनं आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या डेरिव्हेटिव्हचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे. तर डेरिव्हेटिव्ज आपण कुणाला म्हणतो किंवा ते कोण असतात आणि ते कसे बनतात याच्यावर आपण चर्चा करू. पहा, तर डेरिव्हेटिव्ज ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड in which the hydrogen atom or OH group of carboxylic acid
replaced by the another alkyl group or any amide NH2 group or any alkoxy group or any acyl group or halide group, then these compounds are called like the derivatives of carboxylic acid. कार्बॉक्सिलिक ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह्ज कोण असतात, तर जेव्हा कार्बॉक्सिलिक ॲसिड जवळचा एखादा आयटम निघून जातो आणि त्या ठिकाणी दुसरा कोणता तरी येतो, त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. तुम्हाला माहिती आहे बघा, तर हा तुमचा RC डबल बॉन्ड OH, याला आपण कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणू, कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता या कार्बॉक्सिलिक ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह्ज बनवत असताना आपण कशा पद्धतीनं बनवतो हे आपण लक्षात घेऊ. पहा, पहिल्यांदा आपण काय विचार करू, याच्या जवळचा हायड्रोजन आयटम जर निघून गेला आणि त्या ठिकाणी जर एखादा अल्किल ग्रुप येत असेल, म्हणजे त्याला आपण म्हणू R, तर हा तुमचा अल्किल ग्रुप येत असेल तर हा RC डबल बॉन्ड O, हा OR डॅश, याला आपण डॅश घेऊ, याला आपण म्हणू ईस्टर. हा काय झाला, ईस्टर इज द अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. म्हणजेच कसा तयार झाला, कार्बॉक्सिलिक ॲसिड जवळचा हायड्रोजन निघाला, त्या ठिकाणी अल्किल ग्रुप येतो, त्यांना आपण काय म्हणायचं, ईस्टर, आणि ईस्टर इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. राईट, हे समजतं तुम्हाला. नेक्स्ट बघा, दुसरा काय असेल पहा, ज्यावेळेस या कार्बॉक्सिलिक ॲसिड जवळचा OH ग्रुप निघून जातो, OH ग्रुप निघून जातो, त्यावेळेस आपल्याला काय तयार होतो, आणि तो कुणामुळे जाणार आहे, NH2 ग्रुपमुळे जाणार आहे. NH2 ग्रुपमुळे जर तो रिप्लेस होत असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणू पहा, NH2 मुळे रिप्लेस झाला तर हा RC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा NH2 ग्रुप असेल, याला आपण अमाइड असं म्हणतात. हा अमाइड पण काय असेल तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड असेल. लक्षात येते, हा जो असेल तर तो अमाइड असेल. नेक्स्ट पहा, ज्यावेळेस OH ग्रुप रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर एखादा X ग्रुप येत असेल, तुम्हाला माहिती आहे X कशाला म्हणतो आपण, तर याला आपण क्लोरो ब्रोमो आयडो, याला आपण X ग्रुप म्हणतो किंवा हॅलो ग्रुप असं म्हणतात. आणि त्यानुसार आपल्याला इथं जर RC डबल बॉन्ड O आणि हा X येत असेल तर यांना आपण काय म्हणू पहा, ॲसिड हलाइड, याला काय म्हणू आपण, ॲसिड हलाइड असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, जर OH ग्रुप निघून जात असेल आणि त्या ठिकाणी जर एखादा, आता इथं हायड्रोजन आयटम, हा OH ग्रुप नाही, तर इथला तुमचा काय असेल पहा, हायड्रोजन आयटम जर निघून जात असेल आणि त्या ठिकाणी एखादा असाइल ग्रुप येत असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो RC डबल बॉन्ड O, हा असाइल ग्रुप असेल, याला काय म्हणू आपण, असाइल ग्रुप. आणि हा असाइल ग्रुप फार महत्त्वाचा आहे, तुम्हाला लक्षात असावं, पुढे येणार आहे तुम्हाला. तर हा असाइल ग्रुप इथल्या हायड्रोजनला रिप्लेस करत असेल तर काय तयार होईल, RC डबल बॉन्ड O, हा O, हा C डबल बॉन्ड O आणि हा R असेल. मी याला असे लिहू शकतो पहा, RC डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा R असेल. याला आपण ॲसिड अनहायड्राइड असं म्हणतात. तर हे जे कंपाऊंड्स असतात, दीज आर द डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. हे कार्बॉक्सिलिक ॲसिडचे आपल्याला काय मिळतील पहा, डेरिव्हेटिव्ह्ज आपल्याला मिळतात. कसे मिळाले, तर हायड्रोजन निघून एखादा अल्किल ग्रुप आला, एखादा OH ग्रुप निघून त्या ठिकाणी NH2 ग्रुप आला, किंवा हॅलो ग्रुप आला, किंवा असाइल ग्रुप आला, या सर्व कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड असं म्हणतात. मग हा जो डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड असेल तर या डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिडमधल्या प्रत्येकाचा आपण कॉमन नेम आपण 1 by 1 आपण डिस्कशन करू पहा. तर सुरुवात करत असताना आपण ईस्टरचं नॉमेनक्लेचर आपण कशा पद्धतीनं होतं त्यावर आपण चर्चा करू पहा. तर सुरुवात करत असताना आपण कॉमन नेम ऑफ ईस्टर, ईस्टरचं कॉमन नेम आपल्याला पाहायचं आहे. तर ईस्टर कसा बनतो आणि त्याचबरोबर ईस्टरचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या आधारावर देतो आणि त्यामध्ये छोटीशी कन्सेप्ट येते, ती पण तुम्हाला महत्त्वाची असेल, म्हणून आपण लिहू शकता कॉमन नेम ऑफ ईस्टर. तर ईस्टर आपण कधी म्हणतो पहा, ईस्टर आपल्याला कधी मिळाला बाबा, तर ज्यावेळेस आपल्याला हा RC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल, याच्या जवळचा हायड्रोजन निघून जाऊन त्या ठिकाणी काय आला, R डॅश आला, म्हणून आपल्याला तयार होतो RC डबल बॉन्ड O R डॅश, याला आपण काय म्हटलात, ईस्टर. यावरून आपण काय म्हणू शकता, वेन द हायड्रोजन आयटम ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड रिप्लेस बाय द अल्किल ग्रुप, दिस कंपाऊंड्स आर कॉल्ड लाईक द ईस्टर. म्हणून आपल्याकडे काय म्हटलं जातं, ईस्टर्स आर alkyl derivatives of carboxylic acid.
कार्बॉक्झिलिक ॲसिड. म्हणजे इस्टर काय असतील तुम्हाला, तर कार्बॉक्झिलिक ॲसिडचे डेरिव्हेटिव्ज आहेत. ते कसले आहेत, अल्किल डेरिव्हेटिव्ज आहेत. म्हणजेच त्यातला हायड्रोजन ॲटम निघतो आणि त्या ठिकाणी काय येतो तुम्हाला, अल्किल ग्रुप येतो, म्हणून आपण त्यांना अल्किल डेरिव्हेटिव्ज असं म्हटलं जातं. राईट. मग आता पहा, हा जेव्हा हायड्रोजन निघून जातो त्यावेळेस आपल्याला या ग्रुपला एक नाव पडतं, ते नाव माहीत असावं. कार्बॉक्झिलिक ॲसिड जवळचा हायड्रोजन ॲटम OH ग्रुपपासून जर रिमूव्ह होत असेल तर त्या उर्वरित स्पेसिसला आपण नाव देत असताना IC ॲसिड काढून टाकून त्या ठिकाणी AT आपण जोडत असतो आणि त्यालाच आपण सफिक्स ऑफ इस्टर असं म्हणतात. आणि इस्टरचा सफिक्स कसा बनतो तो आपल्या लक्षात येईल. पहा, हा तुमचा RC डबल बॉन्ड OH असेल. याच्यात हा कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. हा कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. कार्बॉक्झिलिक ॲसिड हा ॲसिड आहे कारण तो H पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला ॲक्वेस मीडियममध्ये देतो, म्हणून आपण त्यांना काय म्हणतात, यांच्यापासून RC डबल बॉन्ड O हा O निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह आयन्स. बरोबर आहे. याला आपण नाव देत असताना हा कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, तर याच्यातला कार्बॉक्झिलिक ॲसिड, या कार्बॉक्झिलिक ॲसिडचा जेव्हा हायड्रोजन कमी होतो, -H मी इथं लिहितोय पहा, तर जेव्हा हायड्रोजन आपण कमी करतो तेव्हा त्याच्या नावात काय बदल करायचा, IC ॲसिड काढून टाकायचा. IC ॲसिड काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी AT जोडायचा. काय तयार होईल पहा, हा कार्बॉक्झिलेट, हा कार्बॉक्झिलेट चलतो. म्हणजे इथं तुम्ही काय केला, AT हा सफिक्स आपण कॉमन नेम ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिडमधला IC ॲसिड काढून टाकला, तिथं काय जोडायचं आपल्याला, AT. हे आपल्याला सफिक्स आपल्या लक्षात येईल, म्हणून आपण सफिक्स ऑफ इस्टर, तुम्हाला सर्वांना माहीत पण आहे, याला आपण म्हणतो ATE. हा तुमचा काय असेल पहा, सफिक्स असेल. लक्षात येते. तर आता बघा, हे तुम्हाला मिळाला. मग हायड्रोजन जिथून निघालाय आणि त्या ठिकाणी अल्किल ग्रुप येतो, त्याला अल्किल ॲज अ सबस्टिट्युएंट्स म्हणून घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, अल्किल हा सबस्टिट्युएंट्स म्हणून घ्यायचा आहे. कोणता अल्किल ग्रुप घ्यायचा आहे, जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडलेला असतो, त्या अल्किल ग्रुपला आपण अल्किल सबस्टिट्युएंट्स म्हणतो. मग इस्टरचे जर दोन भाग पाडलात, एक कार्बॉक्झिलेट आणि दुसरा अल्किल ग्रुप, यावरूनच आपण अल्किल कार्बॉक्झिलेट हे त्याचं कॉमन नेम आपल्याला इस्टरचं आपल्याला देता येतं. म्हणून आपण लक्षात घेत असताना इस्टरचा जर विचार आपण केला तर इस्टरमध्ये आपल्याला दोन पार्ट मिळतील. दोन पार्ट कोणते असतील, तर हा तुम्ही इस्टर जर आपण घेतलात तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो हा RC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा R'. बरोबर आहे. याच्यातला हा जो ग्रुप असेल तर याला आपण काय म्हणू, कार्बॉक्झिलेट. बरोबर आहे. आणि याला आपण काय म्हणतो, ॲज अ सबस्टिट्युएंट्स. आणि तुम्हाला सबस्टिट्युएंट्स, ॲज अ सबस्टिट्युएंट्स हा अल्किल ग्रुप आपण घ्यायचा आहे, अल्किल सबस्टिट्युएंट्स. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस आपण सबस्टिट्युएंट्स नॉमेनक्लेचर करताना सबस्टिट्युएंट्स आपण अगोदर लिहितो, त्यांना आपण सेकंडरी प्रिफिक्स म्हटलेलं आहे. आणि वर्ड रूट म्हणजे तुमचा कोण असेल इथं, कार्बॉक्झिलेट. बरोबर आहे. आणि म्हणून आपण अल्किल, जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडलेला असतो, जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडलेला असतो, त्याच अल्किल ग्रुपला सबस्टिट्युएंट्स म्हणून आपण घ्यायचं आहे. आणि म्हणून कॉमन नेम तयार होत असताना अल्किल कार्बॉक्झिलेट हे त्याचं कॉमन नेम आपल्याला इस्टरचं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, म्हणून आपण इस्टरचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीमनुसार करायचं असेल तर याला आपण म्हणू कॉमन नेम ऑफ इस्टर. इस्टरचं कॉमन नेम काय असेल आपल्याला, तर हा अल्किल कार्बॉक्झिलेट असा आपण त्याचं कॉमन नेम आपण देत असतो. लक्षात येते. आता बघा, कार्बॉक्झिलेट कसा मिळतो आणि अल्किल ग्रुप कसा मिळतो हे तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे. जो कोणता कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल त्याच्यातला अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडला, त्यांना आपण अल्किल सबस्टिट्युएंट्स म्हणून घ्यायचा. आणि बाकीचा पार्ट जो राहतो तो काय राहतो, तुम्हाला कार्बॉक्झिलेट म्हणून राहतो. मग तिथं फॉर्मिक ॲसिड असेल तर फॉर्मेट, ॲसिटिक ॲसिड असेल ॲसिटेट, प्रोपॅनिक ॲसिड असेल प्रोपॅनेट, ब्युटेरिक ॲसिड असेल ब्युटरेट, व्हॅलेरिक ॲसिड असेल व्हॅलरेट, कॅप्रिक ॲसिड असेल कॅप्रेट. बस एवढी सिंपल गोष्ट आहे. यानुसार तुम्हाला ते माहीत होणं गरजेचं आहे. मग आपण त्याच्या कॉमन नेमकडे आपण जाणार आहात. मग कॉमन नेममध्ये आपण काय करतोय ते आपण लक्षात घेऊ. एक टेबल आपण बनवू आणि त्या टेबलनुसार तुम्हाला ते लक्षात येईल. पहा, तर सुरुवातीला मी इथं लिहितोय कार्बॉक्झिलिक ॲसिड, कार्बॉक्झिलिक ॲसिड. त्यानंतर आपण लिहू कार्बॉक्झिलेट.
कार्बॉक्झिलेट आयॉन, बरोबर आहे. त्यानंतर आपण इथं कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हटलात, कार्बॉक्झिलेट आणायस, आणि त्यानंतर आपण काय लिहू पा, तर याच्यानंतर आपण लिहिता ईस्टर, आणि त्या ईस्टरचं आपण काय करू पा, कॉमन नेम हे आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. आता बघा हे होतंय कसं, त्यानुसार तुमच्या लक्षात येईल पा. तर आता याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या पहा. कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हटलात तर RC+OOH, कार्बॉक्झिलेट म्हटलात RC+OO निगेटिव्ह. त्यानंतर ईस्टर म्हटलात तर RC+OOR', बरोबर आहे. कॉमन नेम म्हटलात तर काय असेल, अल्किल कार्बॉक्झिलेट, असं आपण लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आता बघा सुरुवातीला मी एक पहिलं एक्झाम्पल घेत असताना हा HC+OOH, याचं कॉमन नेम आपल्याला माहिती आहे काय, फॉर्मिक ॲसिड. कॉमन नेम काय असेल, फॉर्मिक ॲसिड, बरोबर आहे. त्यानुसार एक हायड्रोजन कमी झाला, हायड्रोजन कमी झाला म्हणजेच काय तयार होईल, HC+OO निगेटिव्ह, बरोबर. आता बघा याच्यातला काय करायचं आहे आपल्याला, IC ॲसिड काढायचं आहे. म्हणजे जसा पहा हा IC ॲसिड काढायचा आहे का, कारण याच्यातला एक हायड्रोजन कमी झाला आहे, बरोबर आहे. मी काय म्हणतो तुम्हाला पहा, जर आज मला तुम्ही हट्टाकट्टा बघत असाल तर तुम्ही गुरमे सर म्हणणार आहात, पण उद्या जर मी लंगडत तुमच्या समोर जर येत असेल तर काय म्हणणार, माझ्या नावात काहीतरी बदल झालेला असतो, काय होतात, लंगडा गुरमे असं म्हणतात. तसंच आपण कोणताही बदल जर आपल्याला त्या मॉलिक्यूलमध्ये झालेला असेल तर त्याच्यात नावात कुठेतरी बदल होत असतो, आणि त्यानुसार इथला हायड्रोजन कमी झाला म्हणजे त्याच्या नावात काय बदल करायचा, IC ॲसिड काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी AT जोडायचा. म्हणजे काय तयार होईल, हा फॉर्मेट, हा फॉर्मेट आपल्याला बनला, बरोबर आहे. या फॉर्मेटपासून या हायड्रोजनची जागा कोणता तरी एक अल्किल ग्रुप घेणार आहे, म्हणजे आपण काय म्हणू, मग ईस्टर बनतो. मग आता इथं जर आपण एखादा CH3 ग्रुप आणलात, बरोबर आहे, म्हणजेच तयार होईल काय तुमचा HC+OOCH3, बरोबर. मग आता पहा याच्यातला अल्किल ग्रुप कोणता घ्यायचा, जो ऑक्सिजनला जोडला आहे. मग ऑक्सिजनला जोडलेला कोण आहे, एक कार्बनचा आहे, म्हणजे कोण आहे, मिथिल आहे. मग मिथिल, आणि त्यानंतर दुसरा पार्ट कोण, कार्बॉक्झिलेट. कार्बॉक्झिलेट कोण आहे तुमचा, फॉर्मेट, म्हणजे नाव काय तयार झालं तुमचा, मिथिल फॉर्मेट. हे लक्षात येते तुमच्या, हा मिथिल फॉर्मेट कळतो, राईट. नेक्स्ट बघा दुसरं एक्झाम्पल आपण पाहत असताना हा CH3 C+O हा OH असेल, याला आपण काय म्हणता, ॲसिटिक ॲसिड. मग याच्यातला एक हायड्रोजन कमी करा, एक हायड्रोजन जर कमी केला तर काय बनेल तुम्हाला, हा CH3 C+OO निगेटिव्ह, याला आपण काय म्हणू, ॲसिटेट, कारण IC ॲसिड काढायचा आणि तिथं काढायचा आहे AT. मग आता काय बनतो बघा, हा तुमचा CH3 C+OO, हा O, इथं मी एखादा CH2CH3 आणला, किंवा त्याला आपण C2H5 म्हणू. तर हा एक अल्किल ग्रुप तुम्हाला जे दिसतो, हा एक अल्किल ग्रुप म्हणून दिसतो, बरोबर आहे. मग इथं तुम्हाला गोंधळ होतो. मग मी तुम्हाला काय सांगितलं, अल्किल ग्रुप ॲज अ सबस्टिट्युएंट्स कुणाला घ्यायचा आहे, लक्षात येते, जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडला, डायरेक्टली ऑक्सिजनला जोडला, त्याला हा 2 कार्बनचा आहे, म्हणजे कोण आहे, इथिल, म्हणून आपण लिहायचा इथिल. त्यानंतर बघा हा तुमचा कोण आहे, कोणता कार्बॉक्झिलेट आहे, ॲसिटिक ॲसिड पासून ॲसिटेट, म्हणजे तुम्हाला तयार झाला हा ॲसिटेट, राईट. नेक्स्ट बघा, नेक्स्टमध्ये आता तुम्हाला हा CH3 C+OO, सॉरी हा CH2 हा C+OO हा OH, याला आपण काय म्हणता, प्रोपिऑनिक ॲसिड. याला काय म्हणू आपण, प्रोपिऑनिक ॲसिड म्हणतो. आणि या प्रोपिऑनिक ॲसिडमधला हायड्रोजन कमी केला काय होईल, हा CH3 CH2 हा CH2 C+OO हा O निगेटिव्ह. मग काय होईल तुमचा, एक जास्त झाला का. तर आता बघा याच्यामध्ये आपण काय म्हणतो, हा C+OO निगेटिव्ह, याला काय नाव देणार, मग आपण IC ॲसिड काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी काय येतो, AT, प्रोपियोनेट, बरोबर. या प्रोपियोनेटला जर आपण एक अल्किल ग्रुप जोडलात, म्हणजेच आपण बघा हा CH3 हा CH2 C+OO हा CH3, मग याच्यातला अल्किल ग्रुप कोणता, ईस्टर तयार झाला. ईस्टरचं कॉमन नेम देत असताना अल्किल कार्बॉक्झिलेटमध्ये नाव द्यायचं आहे. अल्किल ग्रुप कोणता असेल, मग अल्किल ग्रुप जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडलेला असतो, कोण आहे, हा एक कार्बन आहे, म्हणजे कोण आहे, मिथिल, म्हणून आपण याला काय लिहू, मिथिल. त्यानंतर काय असेल, हा तुमचा कोणाचा कार्बॉक्झिलिक ॲसिड कोणता आहे, 3 कार्बन, प्रोपियोनिक ॲसिड, एक हायड्रोजन कमी झाला, काय झाला, प्रोपियोनेट, म्हणून आपण याला काय लिहिता, प्रोपियोनेट. हा तुमचा कार्बॉक्झिलिक ईस्टर आपल्याला तयार झाला, राईट. नेक्स्ट
आता पहा हा तुमचा CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH याला आपण काय म्हणू ब्यूटेरिक ॲसिड. हा तुमचा काय तयार झाला ब्यूटेरिक ॲसिड. ब्यूटेरिक ॲसिड म्हटला हायड्रोजन कमी केला काय होईल हा CH3 CH2 हा CH2 हा C डबल बॉन्ड O हा O निगेटिव्ह. मग काय होईल आयसी ॲसिड काढायचा काय तयार होतो ब्यूटरेट. ब्यूटरेट आणि ब्यूटरेट तयार झाला की त्याच्यापासून आपण इस्टर बनवू शकतो. हा तुमचा CH3 CH2 CH2 हा C डबल बॉन्ड O हा C2H5 बरोबर. मग आता अल्किल कार्बॉक्सिलेटमध्ये जावं लागेल. मग अल्किल कार्बॉक्सिलेट करायचं असेल तर सुरुवातीला अल्किल ग्रुप ओळखावा लागेल. याच्यात 2 अल्किल ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला अल्किल ग्रुप सबस्टिट्युएंट्स म्हणून कोणता घेणार जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडला तो अल्किल ग्रुप. कोणता जोडला आहे हा तुमचा डायरेक्टली कार्बनला जोडला आहे. हा कुठं जोडला आहे डायरेक्टली ऑक्सिजनला जोडला आहे. मग आपण याला सबस्टिट्युएंट्स घेऊ. 2 कार्बनचा म्हणजे कोण असेल इथिल. त्यानंतर हा कोण आहे ब्यूटरेट म्हणून आपण इथे लिहिता ब्यूटरेट. याला आपण म्हणू इथिल ब्यूटरेट. हे त्याचं कॉमन नेम आपण पाहतो राईट. आता पहा नेक्स्ट 2 एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ त्यानुसार तुमच्या लक्षात येईल. पहा तर असं नॉमेनक्लेचर फार सिम्पल आहे तुम्हाला ते लक्षात येण्यासारखं आहे बरोबर. आता पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत ते कोणतं असेल तर 5 कार्बन हा CH3 CH2 CH2 हा CH2 C डबल बॉन्ड OH याचं नाव तुम्हाला आठवतं आता व्हॅलरिक ॲसिड. याला काय म्हणू आपण व्हॅलरिक ॲसिड. या व्हॅलरिक ॲसिडचा हायड्रोजन कमी करा काय होईल CH3 CH2 CH2 हा CH2 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह. याचं काय नाव तयार होईल हायड्रोजन कमी झाला नाव तयार झाला लंगडा झाला म्हणजे काय तयार होईल व्हॅलरेट. याला काय म्हणू आपण व्हॅलरेट राईट. नेक्स्ट बा आता याच्यापासून इस्टर बनवू आपण. हा तुमचा CH3 CH2 CH2 हा CH2 हा C डबल बॉन्ड O हा CH3. मग आता अल्किल कार्बॉक्सिलेट इस्टर बनला की अल्किल कार्बॉक्सिलेट अल्किल ग्रुप कोणता ऑक्सिजनला जोडलेला कोण आहे तो मिथिल म्हणून आपण इथं लिहिला मिथिल. त्यानंतर हा कोण असेल व्हॅलरेट. हा तुमचा कोणता असेल व्हॅलरेट. याला आपण मिथिल व्हॅलरेट असं म्हणतो. लास्ट एक्झाम्पल आपण कोणतं बघता हा तुमचा 6 कार्बन CH3 CH2 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 हा CH2 हा C डबल बॉन्ड OH याला आपण काय म्हणतो कॅप्रिक ॲसिड बरोबर आहे. हा कॅप्रिक ॲसिड असेल. या कॅप्रिक ॲसिडपासून आपल्याला काय बनेल CH3 CH2 हा CH2 CH2 हा CH2 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह. याला आपण काय म्हणू कॅपरेट. काय म्हणता याला कॅपरेट. मग याच्यापासून एक इस्टर बनवू शकता कधी इथं अल्किल ग्रुप जोडला तर CH3 CH2 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 हा C डबल बॉन्ड O C2H5. आता अल्किल ग्रुप कोणता झाला इथिल बरोबर कारण तो ऑक्सिजनला जोडला म्हणून आपण इथिल आणि हा काय असेल तुमचा कॅपरेट. अशा पद्धतीने आपण इतकी सिंपल गोष्ट आपण या इस्टरच्या नॉमेनक्लेचरबद्दल किंवा कॉमन नेम सिस्टीमबद्दल आपल्याला माहिती असावी. हे समजतं तुम्हाला. तर इस्टरचं नॉमेनक्लेचर कळलं. आता नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण पाहणार आहोत. त्याचे फार कमी एक्झाम्पल असतात आणि ते तुम्ही तेवढे नक्की लक्षात ठेवताल हे मला अपेक्षा आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतोय पहा नेक्स्ट आपण डेरिव्हेटिव्ह आपण कोणता घेऊ आमाइड. तर आता आमाइड आपण कोणता घ्यायचा ते लक्षात घ्या. तर आता बघा आमाइड म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो याला अमायनो डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. अमायनो डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे ज्याला आपण काय म्हणता हा तुमचा RC डबल बॉन्ड O हा H आहे. याच्या जवळचा OH ग्रुप रिप्लेस होऊन त्या ठिकाणी कोण येतो NH2 ग्रुप येतो. म्हणजेच काय होईल RC डबल बॉन्ड O NH2. याला आपण काय म्हणायचं आहे अमाइड. बघा आता कोण याच्यातला OH रिप्लेस होऊन तिथं काय आला NH2 ला आपण अमायनो म्हणतो म्हणून आपण याला काय म्हणायचं आहे अमाइड.
अमाइड्स आर अमायनो डेरिव्हेटिव्हज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, याचं नॉमेनक्लेचर आपण करत असताना आपण कशा पद्धतीनं करायचं आहे, जसं आपण फॉर्मिक ॲसिड याच्यामध्ये आपण काय केलात, इस्टर तयार झाला तर AT जोडलात. बरोबर आहे. इथं फक्त काय करायचं, सफिक्स कोणता वापरायचा आहे, अमाइड. बरोबर आहे. IC ॲसिड काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी अमाइड आणायचा. म्हणजेच आपण काय म्हणतो, IC ॲसिड रिप्लेस्ड बाय अमाइड. म्हणजे कॉमन नेम कार्बोक्सिलिक ॲसिडच्या IC ॲसिडला रिप्लेस करून त्या ठिकाणी काय आणायचं आपल्याला, अमाइड. आणि त्यानुसार आपल्याला ते कंपाऊंड्स आपल्याला फॉर्मेशन होत असतात. ते कशावरून ठरवणार बघा. आता एक 2-4 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, नक्की लक्षात येईल. HC डबल बॉन्ड OOH आहे, याला काय म्हणतो आपण, फॉर्मिक ॲसिड. राईट. हे तर आपल्याला माहिती आहे. मग याच्यातला मला काय कमी करायचं आहे, हा तुमचा HC डबल बॉन्ड O, इथला OH काढायचा आणि तिथं काय आणायचं आहे, NH2 ग्रुप. बरोबर आहे. NH2 ग्रुप आपण आणलात. आता काय तयार होईल पहा, NH2 ग्रुप COला जर जोडलेला असेल तर त्यावेळेस कोणता सफिक्स वापरायचा, अमाइड. कसा वापरायचा, IC ॲसिड काढून टाकायचा. बरोबर आहे. मग मी इथला IC ॲसिड काढून टाकला, काय बनतो, फॉर्म. बरोबर आहे. आता पुढं काय जोडायचं मग, अमाइड. काय तयार होईल, फॉर्मा अमाइड. याला आपण काय म्हणू, फॉर्मा अमाइड असं म्हटलं जातं. लक्षात येतं तुमच्या, हा फॉर्मा अमाइड झाला. नेक्स्ट बघा, जसं आपण CH3 C डबल बॉन्ड O हा तुमचा OH आहे, याला काय म्हणतो आपण, ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड. बरोबर आहे. याच्यातला ॲसिटिक ॲसिडमधला OH निघून तिथं काय येणार आहे, NH2 ग्रुप. म्हणजे काय तयार झाला, CH3 C डबल बॉन्ड O हा तुमचा NH2. काय म्हणणार मग, याच्यातला IC ॲसिड काढा, तिथं काय आणायचं आहे, अमाइड. म्हणून आपल्याला तयार झाला ॲसिटा अमाइड. याला काय म्हणू आपण, ॲसिटा अमाइड. नेक्स्ट बघा, जर आपण एखादा CH3 CH2 C डबल बॉन्ड OH याला आपण काय म्हणतो, प्रोपिऑनिक ॲसिड. मग याच्यातला OH ग्रुप काढायचा आहे आणि तिथं काय आला पाहिजे, NH2 ग्रुप. राईट. म्हणून आपल्याला काय तयार होईल, CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा NH2 ग्रुप आपल्याला मिळेल. बरोबर आहे. मग आता NH2 ग्रुप जर आला तर काय म्हणणार, याच्यातला IC ॲसिड काढून टाकायचा, तिथं काय जोडायचं आहे, अमाइड. म्हणजे काय तयार होईल, प्रोपिऑनामाइड. प्रोपिऑनामाइड हे त्याचं काय असेल, कॉमन नेम असेल. लक्षात येतं तुमच्या. नेक्स्ट पहा, हा तुमचा CH3 CH2 हा C डबल बॉन्ड OOH, याला आपण काय म्हणू, ब्युटेरिक ॲसिड. हा ब्युटेरिक ॲसिड आहे. याच्यातला आपण OH काढायचा आणि तिथं NH2 ग्रुप आणायचा. म्हणजे काय तयार होईल, CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2. काय बनेल आपल्याला मग, ब्युटॅनामाइड. बरोबर आहे. सॉरी, ब्युटॅरामाइड. बरोबर आहे. याच्यानुसार आपण ब्युटॅनामाइड असे आपण लक्षात, ब्युटॅरामाइड असं आपण त्याला म्हणतो. लक्षात येते. तर हे कॉमन नेम आपण अमाइड्सचे लक्षात ठेवायचे. लक्षात राहील. तर एवढेच एक्झाम्पल, जास्तीत जास्त आपण प्रोपॅनामाइडपर्यंतच आपल्याला एक्झाम्पल असतात. बाकीचे तुम्हाला मी जे सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे. पहा, हे अमाइड कळले तुम्हाला. आता बघा,